ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार हारून खान हे मुलीच्या प्रचारासाठी मैदानामध्ये उतरलेत। वर्सोवा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक 64 मधून सबा हारून खान यंदा पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरल्यात। वडिलांनी या मतदारसंघामध्ये केलेल्या कामांमुळे आपण 100% निवडून येऊ असा विश्वास सबा खान यांनी व्यक्त केला। लहानपणापासूनच घरात राजकीय वातावरण असल्यामुळे राजकारणी आणि वडिलांसोबत केलेल्या कामामुळे आपल्याला कुठलीही धाकधूक किंवा भीती नसून विजयाची 100% खात्री असल्याची प्रतिक्रिया सबा खान यांनी दिली आहे। हमारे पास जो मुलगी पहिल्यांदा या ठिकाणी निवडणुकीत उतरली आणि तुम्ही प्रचार करत आहात। एक वडीलच्या नात्याने काय मुलीला जिंकण्यासाठी काय मंत्र वगैरे दिले? ऍक्च्युली लहानपणापासून हिला पॉलिटिक्समध्ये आवड होती आणि घरात पॉलिटिक्स असल्या कारणाने हिला आपल्याला काही शिकवायची गरज भासली नाहीये। आणि मला एक आमच्या शिवसेनेची एक प्रथा आहे। आमच्या शिवसेनेच्या शाखामधून शाखा प्रमुख, महिला शाखा प्रमुख, महिला उपशाखा प्रमुख, गटप्रमुख हे सगळे प्रत्येक विभागामध्ये जे आहेत, जी कामं आहेत ते सांगतात। आणि त्याचप्रमाणे सबा हारून खान ज्या प्रकारे माझी मिसेस शाहिदा हारून खान काम करत होती, त्याच प्रकारे सबा हारून खान ही काम करणार आहे। मैंने बचपन से देखी हूँ, रात में 3 बजे भी मेरे बाबा हारून खान लोगों के एक एक फोन से वो उठ के जाते थे, चाहे वो पानी की समस्या हो या किसी की भी घर में जो भी छोटी सी बड़ी समस्या हो वो जाते थे। तो इंशाल्लाह मैं भी आगे पूरी कोशिश करूंगी। मैं यहाँ सिर्फ मैं अकेली नहीं हूँ, मेरे सारे मनसे के युति जो है, शिवसेना युति मनसे की जो है सारे कार्यकर्ता, महिला पुरुष, मैं उन सबको अपने साथ एक साथ लेकर आगे बढ़ूंगी। या प्रचाराला बघून 15ला मतदान आणि 16ला निकाल, 16 तारखेला निकाल या प्रभागामध्ये कसा काय? 16 तारीख को तो आपको पता रहेगा कि यहाँ पे जो वार्ड नंबर 64 है वहाँ पे सिर्फ और सिर्फ मशाल की ही आग जलेगी। आपण पाहिलं प्रभाग 64 मध्ये मसाल आहे, तो 16 तारखेला निकाल जे आहे मसालच्या बाजूने लागेल असा उमेदवार जे आहेत सबा हारून खान यांनी दावा केला आहे। कॅमेरामॅन मोहनचा सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। पाहत रहा एबीपी माझा।